हॅपी तर भीम यादव आपल्याला विनंती असेल की या सामन्यासाठी आपण अंपायरची भूमिका मात्र पार पाडायची आहे. भीम यादव आयोजकांच्या माध्यमातून विनंती येते भीम यादव आणि त्याचबरोबर रोशन पोपेटा, रोशन आणि भीम आपण या सामन्याकरिता मात्र ॲज अ अंपायर प्लीज मैदानावरती जायचं मित्रांनो. रिक्वेस्ट येते आयोजकांची, एक महत्वपूर्ण मॅच आहे. एकीकडे आपण पाहिलं तर सुपर डीजी माऊली संघ तर रोशन मनीष कांबळे आपण विनंती असेल की प्लीज आपण या ॲज अ अंपायर. तर नक्कीच बऱ्याचशा दिवसांनंतर आपण पाहिलं तर मनीष कांबळे मित्रांनो एक उत्तम असं व्यक्तिमत्व, कळंबोली क्रिकेटशी कित्येक वर्ष जुडलेलं हे व्यक्तिमत्व आज आपण पाहिलं तर रोजच्या धावपळीच्या जीवनातून क्रिकेटपासून थोडासा दुरावलाय. रोज सकाळी आपण यांना सरावाच्या माध्यमातून परंतु अजून देखील क्रिकेट खेळताना पाहतो आणि तेच व्यक्तिमत्व या सामन्याकरिता ॲज अ अंपायर आपण मैदानावरती पाहू शकता. तर नक्कीच एकेकाळी इव्हन स्टार संघाची धुरा जो मात्र एखादी सांभाळायचा मित्रांनो यावेळेस स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये, तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय भीम यादव यांना. तर एक बिग फाईट मॅच मित्रांनो आजच्या दिवसातील आणखीन एक ब्लॉकबास्टर. तर आजच्या दिवसामधील आणखीन एक ब्लॉकबास्टर मॅच आपल्याला मैदानावरती नक्कीच बघायला मिळेल मित्रांनो. एकीकडे आपण पाहू शकाल जय मल्हार फोर्स फिटनेस मॅच संघ आणि त्यांच्या विपरीत खेळत असताना सुपर डीजी माऊली संघ. 4 षटकांची मॅच, टाळ्यांच्या गजरामध्ये मित्रांनो स्वागत करूया आणि एकच विनंती असेल की घाई गडबड करायची आहे. पहिलाच बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शांत ठेवलं गेलंय. आज मात्र अविनाश जाधवच्या बोटांची किमया, बोटांची जादू या मैदानावरती मात्र वेगळीच छाप सोडताना आपल्याला पाहायला मिळतीये. कमालीची गोलंदाजी आज संपूर्ण दिवसभरामध्ये या गोलंदाजाने करून दाखवली आहे आणि तिची सुरुवात या मॅच मध्ये देखील होताना आपण पाहू शकता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण मित्रांनो मैदानावरती आपण पाहतोय. तिवारी यांच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेणारा चेंडू इथे मात्र फिरकी घेतोय आणि जातोय आपण पाहिलं तर फर्स्ट स्लिपच्या रिझन मधून सीमा पार 4 धावांकरिता चौकार. तर नक्कीच मैदानावरती आपण पाहिलं तर इथे मात्र चौकार येतोय. फलंदाज अविनाशच्या बॅटमधून, फलंदाज मयूर वाक्सीच्या बॅटमधून माफ करा. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक हॅपी सिंग वेगाने चेंडूच्या खाली, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहू शकता. एकच धाव, एक चौकार आल्यानंतर मात्र लगेचच सिंगलने स्वतः नॉन स्ट्रायकिंग एंडवरती येऊन मात्र सुरक्षित उभा राहताना आपण पाहू शकाल फलंदाज अविनाश याला. टीमची धावसंख्या या एका धावेच्या मदतीने 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपटलावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. कैलास चौधरीसाठीचा हा चेंडू. सचिन कारवार, थोड्याशा चुका मित्रांनो आज मात्र सचिनच्या माध्यमातून मैदानावरती होताना पाहायला मिळतात. पंच इशारा करतील लेग बाईसचा, शरीराचा वेध घेतोय हा बाईसचा माफ करा. चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याच प्रकारचा संपर्क नाहीये परंतु यष्टिरक्षकाच्या चुकीमुळे ही एक धाव मिळते फलंदाजी करणाऱ्या सुपर डीजी माऊली संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेचा बॉल क्लीन यॉर्कर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मैदानावरती सचिन कारभार मात्र करतोय चूक मित्रांनो. बॅकअप चांगला आहे त्यामुळे वाचला, नाहीतर इथे मात्र सीमा पार हा चेंडू गेला असता. पुन्हा एकदा बाहेरच्या माध्यमातली सिंगल मात्र मैदानावरती एक धाव देऊन जाते. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र बिनगडी बाद 7. हलकीशी सावध आणि हलकीशी संत सुरुवात मैदानावरती नक्कीच फलंदाजी करणारा संघ अर्थातच सुपर डीजी माऊली या संघाच्या माध्यमातून होताना.
पुढचा चेंडू यावेळेस फलंदाजाचा फटका फसतोय जरूर, परंतु दूरवर राहतोय क्षेत्ररक्षक. एक धाव तर वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील आपण पाहू शकाल तर मैदानावरती मात्र वेगाने पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ मात्र झालाय समाप्त. संत गतीने हा पहिल्या षटकाचा खेळ मात्र चालला आणि तिथे धावा मात्र वसूल केल्या सुपर टीजी माऊली संघाने बिनगडी बाद 9 धावा. तर यावेळेस पहिल्या षटकामध्ये मात्र तब्बल 9 धावा फलंदाजाच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या आहेत. नवीन गोलंदाज धावफलका खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज सागर दरेकरचा वापर केला जातोय. टीम कडून सांघिक स्वरूपाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक मात्र घेऊन येतोय. विनंती एकच असेल मित्रांनो, यानंतर आणखीन 2 सामने खेळवायचे. घड्याळाचा काटा 4 वाजलेत. आपल्याकडे फक्त आणि फक्त जवळपास 2 तास शिल्लक आहेत. त्यामुळे एकच विनंती तुम्हाला येते की वारंवार स्पीडअप करत राहायचंय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होईल सज्ज सागर दरेकर. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात अविनाशने. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खूप इज ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमा रेखा पार, रन्स मिळतील 4. मयूर वॉक्सच्या बॅटमधून येतोय चौकार. तर नक्कीच मैदानावरती मात्र चौकार ठोकला गेलाय फलंदाज मयूर वाक्सेच्या बॅटमधून. तो चौकार आपण पाहिलात मित्रांनो. 4 धावेनेशी टीमची धावसंख्या वेगाने मात्र पुढे सरकते, हालती राहते, तब्बल जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर 13च्या घरामध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सागर दरेकर भन्नाट वेग आहे, परंतु टप्पा या चेंडूवरती सापडला आणि तेच कारण मित्रांनो 4 धावेने स्वागत मात्र केलं गेलं फलंदाज मयूरच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस मात्र चूक करतायत यष्टीरक्षक. ना दसरा ना दिवाळी मित्रांनो, परंतु 4 धावांचा बोनस इथे मात्र मिळतोय ऑफ द बॅट. यस, इथे आपण पाहिलं तर बॅटीची हलकीशी कडा मात्र हा चेंडू घेतोय. एसटी रक्षक आपण पाहिले तर नक्कीच थोडेसे डगमगताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये देखील 2 ते 3 धावा एसटी रक्षकाच्या चुकीमुळे, आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर आता देखील आपण पाहिलं तर ही चेंडू अडवणं गरजेचं होतं विनोद बिल्ला यांना, परंतु हरकत नाहीये. कमबॅक करणं ही जय मल्हार फोर्स फिटनेस संघाची ओळख आहे, आणि इथे मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल का, हा देखील मोठा प्रश्न मैदानावरती पडलेला आहे. पुढचा चेंडू यावेळेस बॉलर्स बॅक ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, फेकी मित्रांनो चुकीच्या एंडला केली गेली आहे, परंतु तिचा फारसा फायदा उचलता आला नाहीये फलंदाजांना. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकली, जाऊन पोहोचली तब्बल 18च्या घरामध्ये. कैलास चौधरी स्ट्रायकिंग एंडवरती आहे. सरळ बॅटने, आडव्या बॅटने रिव्हर्स स्वाईपचे फटके फलंदाज कैलासकडे आहेत. पहिल्या षटकामध्ये तितकीची प्रभावशाली कामगिरी ह्या खेळाडूला मात्र करता आलेली नाहीये. या षटकामध्ये कशा प्रकारची खेळी करेल यावरती देखील सर्वांच्याच नजरा मित्रांनो टिकून असतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज. कैलास चौधरीसाठीचा हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक विनोद भिल्ले चेंडूच्या खाली, आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना मैदानावरती आपण पाहू शकाल. फलंदाज कैलास बॅक टू दी पवेलियन. तर नक्कीच कैलासच्या विकेटचं मात्र पतन होते. मैदानावरती फुलटॉस बॉल होता, कोणत्याच प्रकारे ताकदीचा वापर ह्या खेळाडूच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला नाही. तेच कारण आहे की काय मित्रांनो, हा फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण येताना पाहू शकाल प्रसाद तावरे यांना. आणखीन एक आक्रमक खेळाडू. आज मात्र संघातील काही सिनियर खेळाडू या संघामध्ये अनुपस्थित आहेत, आणि त्यामुळेच काय मयूर वागसे, प्रसाद तावरे असतील, कैलास चौधरी असतील, यांची जबाबदारी मात्र थोडीशी वाढताना आपल्याला पाहायला मिळतीये.
तर चला प्रसाद प्लीज आपण थोडस लवकर या. या षटकातले चेंडू आपण पाहिले तर जवळपास 4 चेंडूंचा खेळ झालेला. धावफलकावरती धावसंख्या स्थिरावलेली 18च्या घरामध्ये. सलगचे 2 चौकार आले, त्यानंतर मात्र एक सिंगल पाहायला मिळाली मयूरच्या माध्यमातून. आणि इथे मात्र फलंदाज कैलासच्या विकेटचं पतन मात्र कुठेतरी होताना आपण मैदानावरती पाहिलं. पुढचा चेंडू गोलंदाज मात्र सज्ज. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत सागर दरेकर यांनी 9 धावा मात्र खर्च केल्यात. किफायती गोलंदाजी सकाळपासून पाहायला मिळाली, परंतु या षटकामध्ये थोडेसे मागण्या जरूर ठरता येतं. पुढचा बॉल इथे मात्र पाठीची कडा घेतली गेली. सुरेश मोहिते चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु यष्टीरक्षक तयार नव्हते मित्रांनो. इथे चांगलं क्षेत्ररक्षण माफ करा, सुरेश मोहितेंचं चांगलं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं. आणि इथे देखील सिंगलने फलंदाज प्रसाद आलेल्या स्वतःचं वैयक्तिक खातं खुलं करतोय ते मात्र 1 आणि टीमला मात्र घेऊन जातोय 1 गडी बाद 19च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू आहे. फलंदाज मयूर वागसेचा प्रयत्न असेल जवळपास एक मोठा फटका खेचायचा. एक चांगली सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिल्यानंतर इथे मात्र दुसऱ्या षटकाचा शेवट कशा प्रकारे मयूरच्या माध्यमातून केला जाईल. खोदून काढले गेले चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण राजा याच्या माध्यमातून, परंतु फेकी थोडीशी खराब. मित्रांनो मैदानावरती तुम्हाला क्विक राहणं गरजेचं आहे. तुमचं मैदानावरती लक्ष असणं गरजेचं आहे, कारण की इथे जर का प्रसादचं लक्ष असतं ना मित्रांनो, सिंगलला डबल मध्ये सहज कन्वर्ट करता आलं असतं. परंतु कॉलिंग थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. ध्यान थोडंसं मॅच मध्ये नाही आहे आणि तेच कारण की एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 षटकांचा खेळ दरम्यान इथून झाला समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर झाली ती मात्र 20 धावा. 1 गडी बाद 20 ही धावसंख्या सध्या संघाच्या धावफलकावरती. तर चला मॅच सुरू करायची आहे. मयूर वागसे आपल्याला विनंती असेल टीम मीटिंग मात्र थांबवा. तर यस थँक्यू. आपण पाहिलं तर इथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धावा एकवटल्या जात आहेत. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो यष्टीरक्षक सचिन कारवार यांना. त्याच्यानंतर 2च मॅच आहे सांगतोय मी. तर यावेळेस पहिला चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक सागर दरेकर उपस्थित आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो, परंतु फेकी मित्रांनो थोडीशी आपण पाहिली तर खराब पाहायला मिळते. परंतु तिचा मोबदला देखील उचलता आला नाहीये. केवळ एक धाव. रनिंग बिटवीन द विकेट वरती सुधार करावा लागेल या दोनही खेळाडूंना. प्रसाद तावरे म्हणेल एक मोठा गॅप नंतर पुन्हा एकदा कळंबोली क्रिकेटमध्ये जुडताना पाहायला मिळत आहे. गेल्या 2 ते 3 आठवडे ते आपण पाहिलं तर अनुपस्थित होते संघामध्ये, परंतु आज मात्र त्यांच्या येण्याने संघ मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकता. क्वार्टर फायनलची मॅच खेळतोय. पुढचा बॉल गोलंदाज अविनाशचा प्रसादसाठी यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली जात आहेत. सिंगल डबलने मित्रांनो ही मॅच मात्र हलती ठेवण्याचं चालू ठेवण्याचं काम ह्या दोनही खेळाडूंच्या माध्यमातून मैदानावरती होताना आपण पाहू शकता. अविनाश जाधवने आज मात्र कमाल केले. गोलंदाजीच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केले सर्वांना. आपण पाहिलं तर चांगले स्पेल हाताळले. जणू की आगीचे गोळे मात्र मैदानावरती टाकतोय गोलंदाजी इतक्या वेगाने आणि विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये मात्र गोलंदाजी केली जाते.
पुढचा बॉल मयूर वाक्सेच्या नीटच्या बॅटीच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. वेगाने क्षेत्ररक्षक मंगेश बागल चेंडूच्या खाली. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवला जातो आणि पुन्हा एकदा सिंगल. मित्रांनो मैदानावरती या एकेरीला तुम्हाला दुहेरीमध्ये कन्वर्ट करावंच लागेल जर का तुम्हाला या मॅच मध्ये एका मोठ्या धावसंख्येचं आव्हान मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवायचं असेल तर. परंतु आपण पाहिलं ते दोन्ही खेळाडू मोठे फटके लगवण्याचे प्रयत्न देखील करत नाहीत गोलंदाज अविनाशच्या समोर. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज अविनाश मात्र होईल मैदानावरती तयार. फुल टॉस चेंडू आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र झेल पकडण्यासाठी हा खेळाडू गेला. त्यानंतर चेंडू अडवण्यामध्ये सामर्थ्य दाखवलं आणि मित्रांनो हिट पहा मैदानावरती. डायरेक्ट हिट केला गेलाय. त्याचा मोबदला फारसा मिळाला नाही प्रतिस्पर्धी संघाला. आज म्हणेल नशिबाची साथ देखील थोडीशी जय मल्हार फोर्स फिटनेस मॅच संघाच्या बाजूने लागताना पाहायला मिळते. कारण की इथे डायरेक्ट हिट झाला. चेंडू देखील फारसा ट्रॅव्हल झाला नाहीये मित्रांनो. या षटकातील जवळपास चेंडू आपण पाहिले तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. प्रत्येक चेंडू मागे सिंगल आली आहे. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती नक्कीच नोंदवल्या जात आहेत. अजून देखील 8 चेंडूंचा खेळ या पहिल्या इनिंग मध्ये शिल्लक आहे. 8 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके खेचावे लागतील. ते मोठे फटके कोणाच्या बॅट मधून येणार हा मात्र प्रश्न आता उपस्थित क्रिकेट रसिकांना. इथे पंचांचा कोणताच इशारा नाहीये. 22चा इशारा. येस थँक्यू अंपायर. आपण पाहिलं तर पंच आपल्या हाताचा पंजा दाखवत आहेत आणि सांगतायत 22च्या माध्यमातून ही सिंगल कशाही येऊ द्या मित्रांनो. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सुपर डेजी माऊली संघासाठी धावा येणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या 5 चेंडूंमागे 5 सिंगल दिल्यात. प्रेशर थोडंसं वाढते फलंदाजांवरती. अंडर प्रेशर एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का इथे मात्र प्रसाद तावरेच्या बॅटमधून. फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला फ्लिक केले गेले. क्षेत्ररक्षक हॅपी प्रयत्न करतोय परंतु सॅड करतोय मित्रांनो आपल्या संघाला. कारण की चेंडू जातोय. 1 बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांकरिता चौकार. तर यावेळेस गोलंदाज प्रफुल्लच्या हातामध्ये चेंडू मात्र सुपूर्द केला. टीम कडून सांघिक स्वरूपाचा शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन येताना हा गोलंदाज आपण पाहू शकता. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. जेव्हा जेव्हा गोलंदाजी LIG कडून झाली मयूर वाक्सेचा प्रयत्न राहिला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा परंतु प्रफुल्ल वेगाने पूर्णपणे बीट करून टाकलंय. मैदानावरती धावफलक जर आपण पाहिलं तर 29च्या घरामध्ये हे धावफलक स्थिरावताना आपण पाहू शकता. 12 चेंडू 17ची खेळी मात्र मयूरच्या बॅटमधून येताना आपण पाहू शकाल ज्यामध्ये 3 चौकार आहेत मित्रांनो. म्हणजे निर्धाव चेंडूची संख्या जी ती थोडीशी जास्त फलंदाजी करताना फलंदाज मयूरच्या. यावेळेस मात्र फटका फसतोय की काय. यस क्षेत्ररक्षक तैनात आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फलंदाजाला माघारी परतावा लागेल. मयूर वाक्से बॅक टू द पवेलियन.
तर यावेळेस विकेटचं बदल मात्र मैदानावरती होत पाहू शकता. नवीन फलंदाज हॅलो 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 तर नवीन फलंदाज आपण पाहतोय सूरज बोबडे मैदानाचा ताबा घेत असताना नाईट नंबर 4 ला. सूरज देखील या वर्षी आपण पाहिलं तर तितकासा कळंबोली क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, पण पाहिलं तर नक्कीच आपली इंजिनिअरिंग पूर्ण केली आहे आणि आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून मात्र क्रिकेटसाठी त्या खेळाडूला एवढासा वेळ देता येत नाहीये, पण जसा जसा वेळ भेटेल तसा तसा तो आपल्या सुपर डीजी माऊली संघाच्या माध्यमातून नक्कीच ऍक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल आलेला ऑन साइडला मात्र वळवला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळणार, एका दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून फलंदाज सूरज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश बागल यांचं मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती नक्कीच आपल्याला तर हॅपी माफ करा, इथून आपण पाहिलं तर थोडस ब्लॅक स्क्रीनमुळे अडथळा येतो, परंतु मंगेश बागल आपण पाहिलं तर एरवी त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. परंतु मंगेश बागल सांगतात की आम्ही लॉंग ऑफ रिझर्व मध्ये हॅपी सिंग यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल येत आहेत. चांगली गोलंदाजी प्रफुल्लची मित्रांनो आज सकाळपासून आपल्याला बघायला मिळाली आहे. या सामन्यामध्ये देखील आतापर्यंत 2 चेंडू डिलिव्हर केलेत. पहिला चेंडू निर्धाव आला होता, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज मात्र बाद झाला आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून फलंदाज सूरज बोबडे सांघिक स्वरूपाच्या विकेटच्या माध्यमातून बाद होताना पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख, अतिशय सुंदर कामगिरी मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत गोलंदाज प्रफुल्ल पाटील उर्फ पप्पू यांची मात्र मैदानावरती नक्कीच बघायला मिळते. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज पप्पू. यावेळेस मात्र खराब लाईन आपल्याला नक्कीच मैदानावरती बघू शकता. पंच आपल्याला सांगतायत अवांतर चेंडू आहे. लेग स्टिक सोडून जाणाऱ्या चेंडूला पंचांनी अवांतर मात्र घोषित केलंय. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र बढतीये भर. संघाची धावसंख्या 1 पुढे सरकतीये आणि जाऊन पोहोचते आपण पाहिलं तर जवळपास 31 धावा धावफलकावर. पुढचा बॉल यावेळेस मात्र बाटेची काढा घेऊन जातोय स्वतः गोलंदाज. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. प्रसाद तावरे बॅट बदलण्याचा निर्णय मात्र मैदानावरती नक्कीच घेण्यात आलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथून एखादा मोठा फटका एका सन्मानजनक स्थितीपर्यंत जाऊन नक्कीच हा संघ मात्र पोहोचू शकतो आणि इथून जर काय हे दोन्ही चेंडू निर्धाव किंवा सिंगल डबल्स आले तर मॅच मध्ये म्हणेल जय मल्हार संघ कुठेतरी आपली पकड मात्र निर्माण करताना नक्कीच आपल्याला बघायला मिळू शकतो. 32 धावा. शेवटचे 2 चेंडू. प्रसाद तावरे मस्ट निडेड बाउंड्रीज या चेंडूवरती ठोकाव्या लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी मात्र इथे करावीच लागेल जर का आपल्या संघाला एका भक्कम स्थितीमध्ये ठेवायचं असेल तर. यावेळेस ऑन साइडला फटका तर सजवलाय, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सागर दरेकर इथे मात्र चूक करत नाहीयेत. आणखीन एका विकेटचं पतन मैदानावरती. फलंदाज प्रसाद बॅक टू पवेलियन. बरोबर चाललाय ना? बरोबर चाललंय ना? स्लो चालू आहे का? हट. ते सांगायला गेलं 6 का? तर चला अनिकेत थोडस वेगाने आपण यायचं. अनिकेत पाटील मैदानावरती क्रमांक आपण पाहिलं तर अनिकेतला थोडस उशिरा पाठवले मैदानावरती. एक पिंच हिटर फलंदाज, धिप्पाड शरीरयष्टीचा लांब लचक असा खेळाडू आहे मित्रांनो, परंतु मैदानावरती पाठवण्यामध्ये थोडासा उशीर केलाय. सूरज बोबडेला प्रमोट केलं गेलं राहुलला. पाहूया अनिकेत शेवटच्या चेंडूचा सामना कशा प्रकारे करणार, की अनिकेत आणि पप्पू जर आपण एकंदर विचार केला ना सोबत सराव करतात मित्रांनो हे दोन्ही खेळाडू आणि एकमेकांची ताकद एकमेकांची कमजोरी या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. मी अगोदरच म्हटलं अनिकेतला पाठवण्यामध्ये उशीर केलाय की काय, परंतु अनिकेत देखील सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू खेळतोय. हॅपी सिंग इथे मात्र कोणत्याच प्रकारची चूक करत नाहीये. शेवटच्या चेंडूवरती देखील मिळते विकेट. या षटकामध्ये एकूण 4 विकेट्स, 3 वैयक्तिक स्वरूपाच्या आणि 1 सांघिक स्वरूपाची प्राप्त करतोय तो गोलंदाज प्रफुल्ल पाटील उर्फ पप्पू.
तर याच वेळेस सामन्याला मात्र होती सुरुवात. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज अनिकेत. आपण पाहू शकाल टप्पा पडल्यानंतर बाहेर काढणं हे अनिकेतचं खासियत आहे मित्रांनो, परंतु यावेळेस हॅपी सिंग साठी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू थोडीशी अडचण मात्र निर्माण करतोय. विजयासाठी लक्ष जर आपण पाहिलं तर येणारे इथून पुढे 23 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. लक्ष थोडंसं माफक आहे, परंतु अनिकेत पाटीलची 2 षटकं जर का मैदानावरती आपल्याला जबरदस्त पाहायला मिळाली ना मित्रांनो, या मॅच मध्ये काही घडू शकतं. तर नक्कीच आपण पाहिलं तर दीपक दादा कारंडे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे. सचिन कारवारने जर लागोपाठ 2 षटकार ठोकले तर 2000 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. यावेळेस फलंदाज हॅपी सिंग, परंतु षटकार ठोकतोय मित्रांनो, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला दाटतोय सीमा पार. बिग हिट षटकार. तर नक्कीच इव्हल स्टार मित्रमंडळाच्या माध्यमातून हॅपी सिंगला देखील लागोपाठ 2 षटकार लगावले तर 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र हॅपी सिंग लगावतोय मित्रांनो सलगचा दुसरा षटकार आणि इव्हल स्टार मित्रमंडळाच्या माध्यमातून मिळत आहेत मात्र रोख रक्कम 1000 रुपये. तर यावेळेस बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि इथून पुढे जर का 1 षटकार अजून लगवला तर अजून मात्र मित्रांनो 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल फलंदाज हॅपी सिंग याला. तर चला विनंती असेल काळभैरव संघाला की आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. सूरज पोपेटा किंवा रोशन पोपेटा जर का आपण असाल तर आपण नाणेफेकीसाठी जरूर संपर्क साधायचा आहे. हॅपी सिंग बॅक टू बॅक 2 षटकार मित्रांनो मैदानावरती ठोकतोय. तिसरा पाहायला मिळेल का? यस, यावेळेस मात्र स्लॉक स्वीपच्या माध्यमातून सोकतोय सलगचा तिसरा घणाघाती षटकार आणि रोख रक्कम एकूण 2000 रुपयांचा मानकरी. अजून एक मारलं. तर येस 3 षटकारांसाठी हॅपी सिंगला देखील दीपक कारंडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक घेताना पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं मित्रांनो एकतर्फी मॅच इथे मात्र खुलं करण्याचं काम फलंदाज हॅपी सिंग मात्र मैदानावरती करतोय. काय कमालीची फटकेबाजी आहे मित्रांनो. पैसा वसूल मॅच इथे मात्र अनिकेत पाटील नावाचं एक्सपेरिमेंट केलं गेलं होतं. पहिल्या बॉल वरती म्हणेल उलटा टर्न केला अनिकेतने, परंतु त्यानंतर पिसं काढली आहेत गोलंदाजाची असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. 5 चेंडूंचा खेळ झालाय. तब्बल 10 फलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा सध्या आपण पाहू शकता. पुढचा बॉल दरम्यान गोलंदाज मात्र होईल सज्ज. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा वळसा घेतोय चेंडू. फलंदाज सचिन कारवारला न समजलेला बॉल, परंतु हॅपीने मित्रांनो पूर्णपणे या मॅचचं चित्र जे ते विचित्र करून टाकलंय. पहिल्या षटकामध्ये ठोकल्यात तब्बल 19 धावा. टीमची धावसंख्या झाली देखील ती मात्र 19. इथून मात्र समीकरण येणारे 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 14 धावांची गरज. 18 चेंडू 14 धावा झाला. काळभैरव संघ तुम्हाला पुन्हा एकदा विनंती असेल की टॉस साठी यायचं, चेंडूची सिलेक्शन करायचं आपण येऊन. त्या गोष्टींसाठी मित्रांनो वेळ जातो, आपल्याला वेळ थोडासा टाळायचा आहे, त्यामुळे आपण या चेंडूची चाचपणी करा. व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घ्या. तर गोलंदाजी मार्क वरती टीम कडून सांघिक स्वरूपाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक मात्र घेऊन येत आहेत गोलंदाज विक्रम पवार.
यावेळेस एक अनुभवी गोलंदाज, 18 चेंडू 14 धावांची गरज, एखाद्या फुग्यातून हवा काढावी त्या प्रकारची या सामन्याची पूर्णपणे हवा मात्र या खेळाडूने काढली आहे. परंतु विक्रम पवार अजून देखील म्हणेल अनुभवाच्या जोरावरती एका दोन विकेट प्राप्त करत जर का कमी धावांचं षटक मैदानावरती पाहायला मिळालं तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाजी नक्कीच बघायला मिळू शकते. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केले, एक धाव तर वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न मैदानावरती आपण पाहू शकता. आणि सचिन कारवार आणि हॅपी सिंग मित्रांनो कित्येक वर्षापासून एकमेकांसोबत मात्र ॲज अ ओपनर या मैदानावरती खेळतात. एकमेकांना मात्र कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे आणि त्याच प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट देखील मैदानावरती केली जाते. या दुहेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचेल ती मात्र तब्बल 21च्या घरामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज हॅपी तयार, विक्रम तयार माफ करा. यावेळेस मात्र ओव्हर कव्हर्स, कोणता क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल इनटू द फेन्स, 4 धावांकरिता चौकार. तर नक्कीच हॅपी सिंगने जे 3 षटकार ठोकले दीपक कारंडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेलं. आणि यावेळेस मात्र घुटना टेक, तमाशा देख, परंतु मित्रांनो चेंडू झेल सुटतोय मैदानावरती. वैष्णव क्षेत्ररक्षक मला वाटतं तिथे उपस्थित आहेत. काही नव्वदीत चेहरे आज मात्र या सुपर 11 संघाच्या, सुपर डीजी माऊली संघाच्या आपल्या पवेलियन मध्ये नक्कीच बघू शकता. आणि त्यामुळेच की काय थोडीशी इरेग्युलॅरिटी आपल्याला नक्कीच मैदानावरती जाणवताना आपण नक्कीच बघू शकता. टीमची धावसंख्या झाली ती मात्र 26, अजून देखील येणारे 15 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी केवळ 7 धावांची गरज. या षटकामध्ये मॅच संपवली जाईल का हा देखील प्रश्न मात्र क्रिकेट रसिकांना नक्कीच पडलेला असावा. रिव्हर्स अटेम्प्ट गरज होती का? सचिन कारवार, अजून देखील मी म्हणेल सचिनच्या बॅटमधून धाव मात्र येताना पाहायला मिळत नाहीये. या षटकामध्ये आपण पाहिलं तर हा चेंडू निर्धाव खेळून काढतोय. 26 धावा ज्या आहेत त्या फलंदाज हॅपी सिंगच्या बॅटमधून नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. यावेळेस मात्र 2 चेंडू शिल्लक होते माफ करा. ओव्हर कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बाबू माफ करा प्रसाद तावरे तिथे उपस्थित मित्रांनो. आणि प्रसाद तावरे देखील इथे मात्र कोणत्याच प्रकारची चूक करत नाहीत. फलंदाज सचिन बॅक टू द पवेलियन. शेवटचा चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहे. सचिन कारवार प्रयत्न होता लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा, परंतु प्रयत्नाखाली आपल्या विकेटचं पतन मात्र मैदानावरती करतोय नवीन फलंदाज मंगेश बागल मित्रांनो मैदानावरती आलेत. सामना थोडासा एकतर्फा मैदानावरती आपण पाहू शकता आणि तेच कारण आहे की मंगेश बागलला मैदानावरती पाचारण मात्र केलं गेलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार, फुल टॉस बॉल आहे ऑन साइडला, फ्लिक ऑफ द रिस्टने मंगेश बागल यावेळेस मैदानावरती मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न जरूर करतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण. जबरदस्त एफर्ट्स मित्रांनो त्या छोट्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मात्र मैदानावरती नक्कीच बघायला मिळत आहेत. इथून खेळ समाप्त झालाय जवळपास 2 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या झाली 28. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी गरज असेल ती 5 धावांची. चला काळभैरव संघ आता पण यायचंय. काळभैरव संघ टॉस साठी या. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. हॅपी सिंग खेळतोय 26 या धावसंख्येवरती मित्रांनो. इथून मात्र महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये एखादा षटकार, एखादा चौकार ठोकून त्या मॅचला समाप्त केलं जाईल का फलंदाज हॅपी सिंगच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं. तर नक्कीच प्रसाद तावरे यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर केडी यांच्याकडनं 5000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर पहिला बॉल यावेळेस मात्र पंच इशारा करतायत नो बॉलचा. नो बॉलने सुरुवात मात्र मैदानावरती गोलंदाज
प्रसाद तावरे करताना आपण पाहू शकता. तर चला चेंडू द्यायचे. 12 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज. यावेळेस फलंदाज हॅप्पी सिंग का बल्ला उछल कर बोला छे 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 षटकार. तर चला टॉस साठी यायचं आपण जय मल्हार संघ. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 32 धावांची जबरदस्त इनिंग साकारणार ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि दीपक कारंट यांच्याकडून 1000 रुपये आणि इव्हन शेअर स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून एकूण 3000 रुपयांचं पारितोषिक कमवणारा खेळाडू हॅप्पी सिंग ठरतोय मित्रांनो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. तर त्याला टॉस साठी यायचं आपण लवकरात लवकर प्लीज.